प्रत्येक माणूस हा शक्तिशाली माणूस आहे. प्रत्येक माणसामध्ये सुप्रीम काही ना काही नाही, सुप्रीम पॉवर परमेश्वराने दिलेली आहे. बरोबर, मान्य. आता कोणी बुद्ध माने, कोणी काय पैगंबर माने, कोणी ईसा माने, कोणी कृष्ण माने, कोणी राम माने. पण ज्या माणसाने आपल्या शक्ती ओळखली तो माणूस आपल्याशी प्रामाणिक राहिला आणि त्याप्रमाणे नीतिमूल्याला धर होणार. आता नीतिमूल्याचं सुद्धा व्याख्या परिस्थितीनुसार देशानुसार वेगवेगळी असते. ती नीतिमूल्य ज्या देशामध्ये जो माणूस राहतोय त्या देशाचा नीतिमूल्य प्रणालीनुसार जो आचरण करतो त्याच्यामध्ये ती पॉवर निघून जाते. त्या पॉवर त्या माणसामध्ये तयार होते आणि जो माणूस स्वतःला ओळखतो तो माणूस जीवनामध्ये 100% सक्सेस होतो. स्वतःला माणसाने ओळखलं पाहिजे. स्वतःला ओळखायचं म्हणजे काय, किंवा जनरली दुसऱ्याला त्रास होणार नाही आपण असं वागलं पाहिजे. जे नीतिमूल्यानुसार जे आहे ते त्रासदायक आहे. निसर्ग आहे, निसर्ग कशासाठी आहे, निसर्गाने परमेश्वराने जन्म दिला, प्रत्येकाला जगण्यासाठी जन्म दिला. तुमचं जीवन हरण्यासाठी मी जर प्रयत्न करत असेल तर त्या माणसाचं 100% तो जीवनामध्ये यशस्वी राहू शकत नाही. त्याला खच्चीकरण होणार, तो प्रगती करू शकत नाही. याप्रमाणे माणसाने जीवनामध्ये ती प्रणाली आणली घातली. त्याचबरोबर आपला साहेब आहे, त्याबरोबर सांगतात की आता ठीक आहे, माणसाला मॉरल आहे, सगळं आहे, पॉवर आहे, त्याने ओळखलं, परंतु त्याला शरीर साथ देत नसेल तर काय करणार. शरीर साथ देत नाही, आरोग्याने साथ दिलीच पाहिजे. आरोग्याने, मग आरोग्यासाठी सुद्धा आपल्या रामायण काळापासून देशामध्ये आयुर्वेद आहे. प्रत्येक जणांमध्ये किंवा त्याला शरीर आहे, शारीरिक दृष्ट्या तो फिट राहावं या दृष्टिकोनातून माणसाला खाण्याचे सुद्धा काही प्रकार सांगितलेले. आपण काय करतो, आपण व्यसनाधीन झालेलो आहोत, गुटखा खातो, तंबाखू खातो, सिगरेट पितो आणि परमेश्वराने जे शरीर दिलेले आपलं ते शरीराचा सत्यानाश करण्याचा. शरीर जर साथ नसेल देत माणसाला, तुम्ही काय करणार नाही, काहीच करू. आता आपल्या रामायण काळामध्ये लोक कंदमुळे खायचे, ऋषीमुळे 200-100-1000 वर्ष जगायचे. आणि त्याने मग आपल्याला सांगितलं की बाबा पडल्या करावं आता असं बघा, पण आपण आपल्या बापाला विसरून गेलो. आणि मग आपण याप्रमाणे तर समजा आता ते हे जी खाद्य प्रणाली आहे, आपण जर समजा व्यवस्थित कच्चं धान्य खाल्लं, सकाळी ज्यूस घेतला, संध्याकाळी जेवण केलं, दिवसभर व्हिटॅमिन प्रोटीन जे आपल्याला आवश्यक आहे तेच आपल्या फळातून भाजीपाल्यातून तर मिळाले. बाकी आपल्याला काय करायची गरज आहे ना, काही गरज नाही. तेलकट खाण्याचे, गोड खाणे, खारट खाणं, जिभेचे चोचले बोलणे काही गरज आहे का. माणूस कशासाठी जगतो, माणूस सुख प्राप्तीसाठी जगतो ना. स्टॅमिना राहिला पाहिजे, नाही तर काहीतरी जेवण केलं आपलं मस्त सुस्त झालाय, बोर झालाय, तिथे डोकं चालत नाही, त्या खाण्याला काय उपयोग आहे. आपल्या रामायण काळामध्ये या प्रणालीमध्ये असं सांगितलं की सकाळी उठल्या ज्यूस द्या, कारल्याचा ज्यूस द्या, कच्च्या हिरव्या पालेभाज्या आणा, 5 रुपयाला जुडी भेटते तुम्हाला. त्या जुडीमधून तुम्ही बोला चालेल, संपलं का, चालेल. त्या जुडीमधून तुम्ही काय म्हणलं तर तुम्हाला व्हिटॅमिन भेटतात, प्रोटीन भेटतात, तुमचं शरीर असं सक्षम होऊन जातं आणि तुम्ही कार्यक्षम होता. तुम्ही कार्यक्षम झाला, तुमची बुद्धी, त्याच्यानंतर तुम्ही इकडं आचरण चांगलं केल्यामुळे तुमची बुद्धी काय होते, प्रबळ होते आणि प्रत्येकाचं मन तुम्ही जिंकू शकता. मोठमोठे जे आहेत सध्या जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये राहून ते तुम्हाला प्रिपेअर करू शकतात आणि तुम्ही त्या लाईनमध्ये तुम्ही एक शिडी पुढे जाऊ शकता. आता सक्सेस तर दुसऱ्याच्या ताटावरचं हिसकावून घेणं त्याला सक्सेस म्हणत नाही. हा झाला चोरटा व्यवहार आणि हा व्यवहार माणसाला कधी ना कधी डोक्यामध्ये आणतो. दुसऱ्याचं ज्ञान चोरणं किंवा काहीतरी आपण नसताना आपण काहीतरी आव आणणं किंवा मी कसं आहे हे सुद्धा एक चौरे कर्मच आहे. जे
ऋषीमुनीने सांगितलं त्याचा अंगीकार करावा. अंगीकार केल्यानंतर जर समजा माणसाला चांगलं वाटलं तुम्हाला तर त्याचं तुम्ही ती प्रणाली अडॉप्ट करा, जीवनामध्ये अडॉप्ट करा आणि त्याप्रमाणे तुमचं 100% कल्याण होईल. म्हणजे कल्याण. राईट. जय भीम, जय महाराष्ट्र, काय जय श्रीकृष्ण, जय राम, जय साई. धन्यवाद सर. धन्यवाद. आज प्रवृत्त झालं. आता दाखवतो.